मित्रांनो, बंदीच्या बैलगाडा शर्यत काळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे बघा. ही सगळी बंदीच्या काळातील एक नाद म्हणून जोपासलेली आपल्या संघटनेची दावण. पुढच्या सगळ्या व्हिडिओ ह्या बंदीच्या काळातीलच आहेत. तर नमस्कार मित्रांनो, ज्या दिवशी बैलगाडा क्षेत्रात पाऊल ठेवलं त्या दिवसापासूनच एक नंबरला बैल पळवायची स्वप्न पाहिली. एक नंबरला गाडा करण्यासाठी कष्ट तर लागलेच, पण त्रास त्यापेक्षा जास्त झाला. कसलाही अनुभव नसताना फक्त एक बैलगाडा छंद जोपासायचा म्हणून सुरुवात केली. घरून विरोध तर होताच, कारण शाळेत जायच्या वयात बैलगाड्याचा छंद आणि त्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी. मोजून 5-6 जण असायचो. पहाटे 3 किंवा 4 वाजता उठून जावं लागायचं. सकाळी लवकर उठून जायचं, मागे सगळा कामाचा अडथळा. त्यामुळे माणसांची टंचाई सारखी जाणवायची. बैल जुपण्यासाठी मनुष्यबळ हा सर्वात मोठा वीक पॉईंट आहे. म्हणून मित्रांनो, गाडा क्षेत्रात डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून चालावी लागते. सुरुवात राणी नावाच्या घोडीपासून झाली. अनुभव आणि पारख नसल्यामुळे खूप वासरं बैल आणली, पण बैल काही लागला नाही. 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक गोरा लागला. पाखऱ्या त्याचं नाव. ज्या दिवशी आणला त्या दिवसापासून वासराने पाठ टेकवली नाही. क्षेत्रात आमचं वय लहान आणि ओळख कमी असल्यामुळे कोणी जोड देत नव्हते. हळूहळू वासरू पळताना दिसल्यावर त्याला जोड मिळाली आणि वासराने ते सोन्याचे दिवस आम्हाला दाखवले. त्याला जोड बारामतीवरून छकडीचं वजीर नावाचं वासरू आणलं. वजीर आणि पाखऱ्याच्या जोडीने एक बैलगाडा क्षेत्रात छोटीशी का होईना पण ओळख निर्माण करून दिली. आमच्या आयुष्यातील सगळ्यात पहिल्यांदा एक नंबरला झालेली बारी ही शिंगाडवाडी घाटातील असेल, चांडोवचा घाट असेल, निमगाव खंडोबा गावची आठवणीत राहील अशी फळीपोड असेल किंवा निगोस पारनेर घाटाच्या राजाला राहिलेली बारी असेल. यादववाडी, साबळेवाडी, राळेगण, थेरपाळ, दावडी अशा अनेक ठिकाणी एक नंबरमध्ये बारी करून बैलांनी गाडा क्षेत्रात जीवाभावाची माणसं कमवून दिली. पण त्या आनंदात विरजण घालायचं काम एका लंपी आजाराने केले. लागोपाठ 5 बैलांपैकी 4 बैलांना लंपी आजार झाला. आजार इतका गंभीर होता की बैलांच्या पायाला झालेल्या जखमा, अंगावर आलेले फोड, श्वास घेण्यासाठी होणारा त्रास पाहवत नव्हता. रात्रीचा दिवस करून बैलांचा जीव तर वाचवला, पण पळण्यासाठी लागणारा कस आजाराने त्यांच्याकडून काढून घेतला. मित्रांनो, गेलेला बंदीचा काळ खूप वाईट होता. शेवटी इतक्या वर्ष चालणाऱ्या संघर्षाला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला यश आले आणि 16 डिसेंबर 2021 रोजी बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी भेटली. ह्या दिवशी गाडा मालकांनी गुलाल भंडारा उधळत, फटाके फोडत खरी दिवाळी साजरी केली. मित्रांनो, बंदीच्या काळात आलेल्या अडचणी, झालेला त्रास आणि काढलेले आजारपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि संघटनेला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.